नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 3 विधेयके तयार केली आहेत। सरकारकडून किमान आधारभूत किमतीला केली जाणारी शेतमाल खरेदी यापुढेही चालूच राहणार असून काँग्रेससारख्या पक्षांनी या विधेयकांविरोधात सुरू केलेला प्रचार मतलबी आहे। शेतकऱ्यांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष केदारनाथ आहेर यांनी केले। आदरणीय मोदीजींनी केंद्र शासनाने तिने का मेल करतो तुम्हाला, कारण त्या कृषी 15 विधेयक पारित केलं। या कृषी विधेयकामध्ये शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। शेतकऱ्यांमध्ये त्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल या विधेयकामुळे होणार आहे। विरोधी पक्ष त्या ठिकाणी त्या विधेयकाचं भांडवल करत आहेत। हा शेतकरी हिताचा विधेयक नाही, अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी त्यांच्याकडनं करण्यात येत आहे। या निमित्तानं जे विधेयक केलेले या एक देश एक बाजार यासारखं धोरण या ठिकाणी मुक्त आपला जो शेतमाल आहे तो संपूर्ण देशामध्ये जम्मूपासून तर काश्मीरपर्यंत कुठे पण तो त्या ठिकाणी विकू शकतो, अशा पद्धतीचं हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। निश्चितच यापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांचा फायदा होणार। काँग्रेस कशा प्रकारे फसवणूक करते नागरिकांची? शेतकरी विधेयक विरोधी विधेयक आहे अशा पद्धतीचं सर्वसामान्य जनतेमध्ये वर्तमानाच्या बातमीमधनं याच्यापासून शेतकऱ्यांना तोटा होतोय, अशा पद्धतीचं ते विधेयक अपप्रचार त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीकडून त्या ठिकाणी करण्यात येत आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या 6 वर्षात अनेक निर्णय घेतले आहेत। पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या 4 वर्षात शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 77,000 कोटींची भरपाई मिळाली आहे। डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला। UPA सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखवली नाही। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे। या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने या 3 विधेयकांच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना आता आपला शेतीमाल कुठेही विकता येणार आहे। यापुढील काळात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गाव पातळीवर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाजारातील परिस्थिती पाहून विक्रीसाठी आणता येणार आहे। कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची असून याबाबत वाद सोडवताना शेतकऱ्यांचे हित जपले जाईल, याला विधेयकात प्राधान्य देण्यात आले आहे। हाच काँग्रेस पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करीत आहे। शेतकऱ्यांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहनही नाना केदार आहेर यांनी केले आहे। सचिन गायकवाड, नाशिक स्टार न्यूज, नाशिक।